श्रीमद भगवत गीता मराठी विवरण. सबस्क्राईब करा सच्चिदानंदजी जाधव या यूट्यूब चॅनलला आणि सोबतच्या बेल आयकॉनला दाबा प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण पाहत आहोत, जेव्हा अर्जुनाने युद्ध करण्याविषयी स्पष्ट नकार दिला, त्यानंतर काय झाले हे संजयाने मागील 10 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. आणि आता शोकविव्हळ अर्जुनाला शोक निवृत्तीचा उपदेश देण्यासाठी भगवान पुढचे प्रकरण सांगत आहेत. श्री भगवान उवाच अशोचानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. श्री भगवान उवाच. अन्वय. त्वम अशोचान अन्वशोचः च प्रज्ञावादान भाषसे गतासून च अगतासून पंडिताः न अनुशोचन्ति. अर्थ, श्री भगवान म्हणाले, तू शोक न करण्यायोग्य गोष्टीचा शोक केला आहेस आणि विद्वत्तेच्या पांडित्याच्या गोष्टी बोलत आहेस. परंतु ज्यांचे प्राण निघून गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेलेले नाहीत त्यांच्यासाठी पंडित लोक शोक करीत नाहीत. विवरण. जेव्हा मनुष्य संसारातील प्राणी पदार्थांचे 2 विभाग करतो तेव्हा त्याला शोक होतो. जसे हे माझे आहेत आणि हे माझे नाहीत, हे माझे स्वतःचे कुटुंबीय आहेत आणि हे माझे स्वतःचे कुटुंबीय नाहीत, हे आमच्या वर्णाचे आहेत आणि हे आमच्या वर्णाचे नाहीत, हे आमच्या आश्रमाचे आहेत आणि हे आमच्या आश्रमाचे नाहीत, हे आमच्या पक्षाचे आहेत आणि हे आमच्या पक्षाचे नाहीत. तो ज्यांना आपले मानतो त्यांच्याविषयी ममता, कामना, प्रियता आणि आसक्ती होते. या ममता, कामना इत्यादींनी शोक, चिंता, भय, उद्वेग, चलबिचल, संताप इत्यादी दोष उत्पन्न होतात. असा कोणताही दोष अनर्थ नाही जो ममता, कामना इत्यादी पासून उत्पन्न होणारा नाही. हा सिद्धांत आहे. गीतेत सर्वप्रथम धृतराष्ट्राने म्हटले आहे की माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी युद्धभूमीमध्ये काय केले. जरी पांडव धृतराष्ट्रांना आपल्या पित्यापेक्षाही अधिक आदर दृष्टीने पाहत होते, तरी पण धृतराष्ट्राच्या मनात आपल्या पुत्राविषयी ममता होती. म्हणून त्यांचा आपल्या पुत्राविषयी आणि पांडवांविषयी भेदभावपूर्वक पक्षपात होता की हे माझे आहेत आणि हे माझे नाहीत. जी ममता धृतराष्ट्रात होती तीच ममता अर्जुनात उत्पन्न झाली. परंतु अर्जुनाची ममता धृतराष्ट्राच्या ममतेसारखी नव्हती. अर्जुनात धृतराष्ट्रासारखा पक्षपात नव्हता. म्हणून ते सर्वांना स्वजन म्हणत होते. दृष्टवेमम स्वजनम. आणि दुर्योधन इत्यादींनाही स्वजन म्हणतात. स्वजनम ही कथम हत्वा सुखिनस्याम माधव. तात्पर्य, अर्जुनाची संपूर्ण कुरुवंशाविषयी ममता होती आणि त्या ममतेमुळेच त्यांच्या मृत्यू संबंधीच्या कल्पनेने
अर्जुनाला शोक होत होता. हा शोक नाहीसा होण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला आहे. तो या 11व्या श्लोकापासून आरंभ होत आहे. गीतेच्या शेवटी भगवंत याच शोकास अनुचित दर्शवून म्हणतील की तू केवळ माझाच आश्रय घे आणि शोक करू नको. मा शुचः, कारण संसाराचा आश्रय घेण्यानेच शोक होतो आणि अनन्य भावाने माझा आश्रय घेतल्यास तुझे शोक चिंता इत्यादी सर्व नष्ट होतील. अशोचानन्वशोचस्त्वं. केवळ संसारात 2 पदार्थ आहेत, सत आणि असत, शरीरी आणि शरीर. या दोन्ही पैकी शरीरी तर अविनाशी आहे आणि शरीर विनाशी आहे. हे दोन्ही शोक करण्यालायक नाहीत. अविनाशीचा कधी विनाश होत नाही, म्हणून त्याविषयी शोक होणे संभवतच नाही. आणि विनाशीचा विनाश होतच असतो, तो एक क्षण सुद्धा स्थायी रूपाने राहत नाही. म्हणून त्याविषयीही शोक करणे संभवत नाही. तात्पर्य निघाले की शरीर आणि शरीरी कोणाविषयीही शोक होऊ शकत नाही. शोक होण्यात तर केवळ अविवेकच कारण आहे, मूर्खता कारण आहे. मनुष्यासमोर जन्मने मरणे, लाभ हानी इत्यादी रूपात जी काही परिस्थिती प्राप्त होते ती प्रारब्धाचे अर्थात आपण केलेल्या कर्माचे फल आहे. त्या अनुकूल प्रतिकूल परिस्थिती संबंधी शोक करणे, सुखी दुःखी होणे केवळ मूर्खपणाच आहे. कारण परिस्थिती अनुकूल प्राप्त हो अथवा प्रतिकूल प्राप्त हो, त्याचा आरंभ आणि अंत होतो. अर्थात ती परिस्थिती पूर्वीही नव्हती आणि शेवटीही राहणार नाही. जी परिस्थिती पूर्वी आणि शेवटी नसते ती मध्यातही एक क्षण स्थायी राहत नाही. जर स्थायी असती तर नाहीशी कशी होते, आणि नाहीशी होते तर तिला स्थायी कसे म्हणता येईल. अशा क्षणाक्षणाला नाहीशी होणाऱ्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितीविषयी हर्ष शोक करणे, सुखी दुःखी होणे केवळ मूर्खपणा आहे. प्रज्ञावादांश्च भाषसे. एकीकडे तर तू पांडित्याच्या गप्पा मारत आहेस आणि दुसरीकडे शोकही करीत आहेस, म्हणून तू केवळ गप्पाच मारित आहेस. वास्तविक तू शहाणा नाहीस. कारण जे शहाणे असतात ते कोणासाठीही कधी शोक करीत नाहीत. कुलाचा नाश झाल्याने कुलधर्म नष्ट होतील. धर्म नष्ट झाल्यास स्त्रिया दूषित होतील. त्या कारणाने वर्णसंकर उत्पन्न होईल. तो वर्णसंकर कुलघातकांना आणि त्यांच्या कुलांना नरकात घेऊन जाणारा होईल. श्राद्ध आणि तर्पण न झाल्यामुळे त्यांच्या पितरांचेही पतन होईल. अशा तुझ्या पांडित्याच्या गोष्टीने सुद्धा हे सिद्ध होते की शरीर नाशवान आहे आणि शरीरी अविनाशी आहे. जर शरीरी अविनाशी नसता तर कुलघातकी आणि कुलाच्या नरकात जाण्याचे भय राहत नव्हते. पितरांच्या पतन होण्याची चिंता होत नव्हती. जर तुला कुलाची आणि पितरांची चिंता होत आहे, त्यांच्या पतन होण्याचे भय वाटत आहे, तर यावरून सिद्ध होत आहे की शरीर नाशवान आहे
आणि त्यात राहणारा शरीरी नित्य आहे. म्हणून शरीरांच्या नष्ट होण्याच्या अनुषंगाने तुझा शोक करणे अयोग्य आहे. गतासून गतासूंश्च, सर्वांचा पिंड प्राणांचा वियोग अवश्यंभावी आहे. त्यापैकी काहींचा पिंड प्राणाचा वियोग झालेला आहे आणि काहीचा होणार आहे, म्हणून त्यांच्याविषयी शोक करणे योग्य नाही. तू जो शोक केला आहेस ती तुझी चूक आहे. जे मृत्यू पावले आहेत त्यांच्यासाठी शोक करणे तर फारच मोठी चूक आहे. कारण मृत झालेल्या प्राण्यासाठी शोक करण्याने त्या प्राण्यांना दुःख भोगावे लागते. जसे मृतात्म्यासाठी जे पिंड आणि पाणी दिले जाते ते त्याला परलोकात मिळते, तसेच मृतात्म्यासाठी जे कफ आणि अश्रू गाळतात ते मृतात्म्याला परवश होऊन खावे प्यावे लागते. श्लेष्माश्रुबांधवैर्मुक्तं प्रेतो भुंक्ते यतो वशः तस्मान्न रोदितव्यं हि क्रिया कार्याश्च शक्तितः. मृतात्म्यांना आपल्या आप्तजनांनी गाळलेले कफयुक्त अश्रू परवश होऊन भक्षण करावे लागतात. म्हणून न रडता आपल्या शक्तीनुसार मृतात्म्यासाठी उत्तर क्रिया कराव्यात. मृतानां बांधवा येतो मुंचन्त्यश्रूणि भूतले पिबन्त्यश्रूणि तान्यद्धा मृता प्रेताः परत्र वै. मृतात्म्याचे आप्तजन जे अश्रू जमिनीवर गाळतात ते अश्रू मृतात्मा परलोकात भक्षण करतो, पितो. जे आता जिवंत आहेत त्यांच्यासाठीही शोक करू नये. त्यांचे तर पालन पोषण करावे, त्यांची व्यवस्था ठेवावी. त्यांची काय अवस्था होईल, त्यांचे भरण पोषण कसे होईल, त्यांना कोण सहाय्य होईल इत्यादी चिंताशोक कधीही करू नये. कारण चिंताशोक करण्यापासून काहीच लाभ होत नाही. माझ्या शरीराचे अवयव शिथिल होत आहेत, घशाला कोरड पडत आहे इत्यादी विकार उत्पन्न होण्यात शरीराविषयी ऐक्यभाव ठेवणे हे मूळ कारण आहे. कारण की शरीराविषयी ऐक्य मानल्यानेच शरीराचे पालन पोषण करणाऱ्यांविषयी आपलेपणा होतो आणि त्या आपलेपणामुळेच कुटुंबियांच्या मृत्यूच्या कल्पनेने अर्जुनाच्या मनात चिंताशोक होत आहे. तसेच चिंताशोकामुळेच अर्जुनाच्या शरीरात उपर्युक्त विकार प्रगट होत आहेत. म्हणजेच यात भगवंतांनी गतासून म्हणजे मेलेल्या आणि अगतासून म्हणजे मरणाऱ्या यांच्या शोकासच कारण म्हटले आहे. ज्यांचे प्राण गेले आहेत ते गतासून आहेत आणि ज्यांचे प्राण गेलेले नाहीत ते अगतासून आहेत. पिंड आणि पाणी न मिळाल्यास पितरांचे पतन होते ही अर्जुनाची गतासूनची चिंता आहे. आणि ज्याच्यासाठी आम्ही राज्य भोग सुख इच्छित आहोत तेच प्राणाची आणि धनाची आशा सोडून युद्धासाठी उभे आहेत ही अर्जुनाची अगतासूनची चिंता आहे. या दोन्ही चिंता शरीराला गृहीत धरून होत आहेत. म्हणून या दोन्ही चिंता धातू रूपाने एकच आहेत. कारण गतासून आणि अगतासून दोन्हीही नाशवान आहेत. गतासून आणि अगतासून या दोन्हीसाठी कर्तव्य कर्म करणे चिंता होत नाही. गतासून साठी श्राद्ध तर्पण करणे
पिंड पाणी देणे हे कर्तव्य आहे आणि अगतासूंसाठी व्यवस्था करणे, उदरनिर्वाहाची व्यवस्था करणे हे कर्तव्य आहे. कर्तव्य चिंतेचा विषय नसतो, तर विचाराचा विषय असतो. विचाराने कर्तव्याचा बोध होतो आणि चिंतेने विचार नष्ट होतो. ना अनुशोचंती पंडिताः. सत असतचा विवेक करणाऱ्या बुद्धीचे नाव पंडा आहे. ती पंडा ज्याची विकसित आहे, अर्थात ज्यांना सत असतचा स्पष्टपणे विवेक झाला आहे, ते पंडित आहेत. अशा पंडितांना सत असत पदार्थाविषयी शोक होत नाही, कारण सतला सत समजल्यानेही शोक होत नाही आणि असतला असत समजल्यानेही शोक होत नाही. स्वयं सत्स्वरूप आहे आणि बदलणारे शरीर असत स्वरूप आहे. असतला सत समजल्याने शोक होतो, अर्थात हे शरीर इत्यादी असेच कायम राहावे, यांचा नाश होऊ नये, अशा समजुतीने शोक होतो. सतविषयी कधी चिंता शोक होतच नाही. परिशिष्ट भाव. एक विभाग शरीराचा आहे आणि एक विभाग शरीरीचा, शरीरवाल्याचा आहे. दोन्ही एक दुसऱ्याशी संपूर्णपणे संबंधरहित आहेत. दोघांचा स्वभाव वेगवेगळा आहे. एक जड आहे, एक चेतन. एक नाशवान आहे, एक अविनाशी. एक विकारी आहे, एक निर्विकार. एकात प्रत्येक क्षणाला परिवर्तन होते आणि एक अनंत कालपर्यंत जसेच्या तसेच राहते. भूतग्रामस्य एवायम. सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. शरीर आणि शरीरी दोन्हीही अशोच्य आहेत. शरीराचा निरंतर विनाश होतो, म्हणून त्याच्यासाठी शोक करणे बरोबर नाही. आणि शरीरीचा विनाश कधीच होत नाही, म्हणून त्याच्यासाठीही शोक करणे योग्य नाही. शोक केवळ मूर्खपणाने होतो. शरीराची निरंतर सहज निवृत्ती आहे आणि शरीरी निरंतर सर्वांना प्राप्त आहे. शरीर आणि शरीरीच्या या विभागाला जाणणारी विवेकी मनुष्य मृत अथवा जीवित कोणत्याही प्राण्यासाठी कधी शोक करीत नाहीत. त्यांच्या दृष्टीत बदलणाऱ्या शरीराचा विभागच वेगळा असतो आणि न बदलणाऱ्या शरीरी अर्थात स्वरूपाच्या सत्तेचा विभागच वेगळा असतो. गीतेचा उपदेश शरीर आणि शरीरीच्या भेदाने आरंभ होतो. दुसरे दार्शनिक ग्रंथ तर आत्मा आणि अनात्म्याचे इदंतेचे वर्णन करतात, परंतु गीता इदंतेने आत्मा अनात्म्याचे वर्णन न करता सर्वांच्या अनुभवानुसार देहदेही शरीर शरीरीचे वर्णन करते. ही गीतेची विलक्षणता आहे. साधक आपले कल्याण इच्छितो तर त्याच्यासाठी सर्वप्रथम हे जाणणे आवश्यक आहे की मी कोण आहे. अर्जुनानेही आपल्या कल्याणाचा उपाय विचारला आहे. यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे. देह आणि देहीचा भेद स्वीकार केल्यानेच कल्याण होऊ शकते. जोपर्यंत मी देह आहे हा भाव राहील, तोपर्यंत कितीही उपदेश ऐकत राहा, ऐकवीत राहा आणि साधनही करीत राहा, कल्याण होणार नाही. जी वस्तू आपली नाही तिला आपले मानणे आणि जी वस्तू वास्तविक आपली आहे तिला आपले न मानणे ही फार मोठी चूक आहे. आपली वस्तू तीच होऊ शकते जी सदा आपल्या बरोबर राहते आणि आपण सदा तिच्या बरोबर राहतो. शरीर एक क्षण सुद्धा आपल्या बरोबर राहत नाही आणि परमात्मा निरंतर आपल्या बरोबर राहतात. कारण शरीराची सजातीयता संसाराशी आहे आणि आपली अर्थात शरीरीची सजातीयता परमात्म्याशी आहे. म्हणून शरीराला आपले मानणे
आणि परमात्म्याला आपले न मानणे सर्वात मोठी चूक आहे. ही चूक मिटविण्यासाठी भगवान गीतेत सर्वात प्रथम शरीर शरीरीच्या भेदाचे वर्णन करतात आणि साधकाला उपदेश करतात की ज्याचा मृत्यू होतो ते तुम्ही नाहीत, अर्थात तुम्ही शरीर नाहीत. तुम्ही ज्ञाता जाणणारे आहात. शरीर ज्ञेय जाणण्यात येणारे आहे. श्रीमद भगवत गीतेच्या 13व्या अध्यायाचा पहिला श्लोक पहा, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल तुम्ही सर्वदेशीय आहात. नित्य सर्वगतः येन सर्वमिदं ततं. शरीर एकदेशीय आहे. तुम्ही चिन्मय लोकाचे निवासी आहात. शरीर जड संसाराचा निवासी आहे. तुम्ही मज परमात्म्याचे अंश आहात. ममैवांशो जीवलोके. शरीर प्रकृतीचा अंश आहे. मन षष्ठानींद्रियाणी प्रकृतीस्थानी. तुम्ही निरंतर अमरतेत राहता. शरीर निरंतर मृत्यूत राहते. शरीराच्या हानीने तुमची किंचिन मात्रही हानी होत नाही. म्हणून शरीराच्या अनुषंगाने तुम्हाला शोक, चिंता, भय इत्यादी होऊ नयेत, होता कामा नये. शरीरी कोणत्याही शरीराशी लिप्त होत नाही, म्हणून त्याला सर्वव्यापी म्हटले गेले आहे. सर्वगतः येन सर्वमिदं ततं. तात्पर्य हे झाले की साधकाचे स्वरूप सत्ता मात्र आहे, म्हणून वास्तविक ते शरीरी शरीरवाला नाही तर अशरीरी आहे. म्हणून भगवंताने त्याला अव्यक्तही म्हटले आहे. अव्यक्तः अव्यक्तादीनि भूतानी. शरीर प्रत्येक क्षणाला नष्ट होणारे आणि असत आहे. असतची सत्ता विद्यमान नाही. नासतो विद्यते भावः. ज्याची सत्ता विद्यमान नाही अशा असत शरीराच्या अनुषंगाने साधक शरीरी कसा होऊ शकतो. म्हणून साधक शरीरही नाही आणि शरीरीही नाही. परंतु या प्रकरणात भगवंताने साधकांना समजाविण्याच्या दृष्टीने त्या सत्ता मात्र स्वरूपाला शरीरी नाम देही नावाने म्हटले आहे. शरीरी म्हणण्याचे तात्पर्य हेच सांगायचे आहे की तुम्ही शरीर नाही. ज्यावेळी आपण शरीर आणि शरीरी यांचा विचार करतो त्यावेळीही शरीर आणि शरीरी तसेच राहतात, आणि ज्यावेळी विचार करत नाही त्यावेळी ते तसेच राहतात. विचार केल्याने वस्तुस्थितीत तर कोणताही फरक पडत नाही, परंतु साधकाचा मोह समाप्त होतो, त्याचा मनुष्य जन्म सफल होतो. मनुष्य शरीर विवेक प्रधान आहे, म्हणून मी शरीर नाही हा विवेक मनुष्य शरीरातच होऊ शकतो. शरीराला मी माझे मानणे मनुष्य बुद्धी नाही तर पशुबुद्धी आहे. म्हणून श्री शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला म्हणतात, त्वं तु राजन मरिष्येति पशुबुद्धी मिमां जहि न जात प्राग भूतोद्य देह वक्त्वं न नंक्षसी. हे राजन, आता तुम्ही ही पशुबुद्धी सोडून द्या की मी मरेल. जसे शरीर पूर्वी नव्हते, नंतर उत्पन्न झाले आणि मग मरेल, तसे तुम्ही पूर्वी नव्हते, नंतर उत्पन्न झाला आणि मग मरून जाल, अशी गोष्ट नाही. अशा प्रकारे भगवंतांनी या श्लोकामध्ये दिव्य असा उपदेश आरंभ केलेला आहे. आणि पुढे सत्तत्वाविषयी शोक करणे का अनुचित आहे या शंकेच्या समाधानासाठी पुढील 2 श्लोकामध्ये भगवान सांगत आहेत. ते आपण पुढच्या भागात पाहूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.
गोपाल कृष्ण भगवान की जय।